हाय सर्वांना, स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये. मी पूजा. आज आपण मकर संक्रांत स्पेशल तिळगुळाची चिक्की किंवा याला वड्यासुद्धा बोलू शकतात. तर अतिशय खमंग खुसखुशीत या वड्या आपण बनवून घेणार आहोत. बऱ्याच वेळेस असं होतं की या वड्या चिकट चिवट होतात, पण हे पाहू शकतात किती इझिली तुटतायत. अतिशय खुसखुशीत बनलेल्या आहेत. तर काय होतं, पाक नीट जर बनला नाही तर वड्या चिकट चिवट होतात. तर त्यासाठी पाक व्यवस्थित कसा बनवायचा अशा भरपूर अनेक बारीक सारीक टिप्ससुद्धा सांगणार आहोत. अतिशय मस्त अशा या वड्या पडतात. नक्की तुम्ही आता येणाऱ्या संक्रांतीसाठी या वड्या बनवू शकतात. तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अजिबात स्किप करू नका. तर सगळ्यात अगोदर आपण इथे एक बाऊल पांढरे तीळ घेतलेले आहेत. तर हे तीळ स्वच्छ साफ करून घ्यायचे आणि जेवढे आपण तीळ घेतलेत तेवढेच इथे गूळसुद्धा घेतलेला आहे. तर गूळ असा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि तीळ आणि गूळ दोन्ही समप्रमाणामध्ये घ्यायचं आहे, म्हणजे परफेक्ट अशा व्यवस्थित वड्या बनल्या जातात. तर हे दोन्ही प्रमाण आपल्याला एकसारखंच घ्यायचं आहे. तर इथे मी अर्धा चमचा वेलची पावडर आणि सुंठ पावडर बनवून घेतली आहे. आता सगळ्यात अगोदर आपण एका कढईमध्ये हे सर्व तीळ टाकून घेऊया आणि कमी गॅसवरती 4 ते 5 मिनिट हे तीळ चांगले भाजून घ्यायचे आहेत. तर तीळ चांगले भाजायला हवेत. गॅसची फ्लेम मोठी करायची नाही, कमी गॅसवरच भाजायचे, म्हणजे तीळ आतपर्यंत चांगले भाजले जातात. तीळ कसे भाजले हे कसं ओळखायचं, तर तीळ ना चांगले हलके फुलके होतात आणि ते तडतड भाजले जातात आणि हलका त्याचा सुगंधसुद्धा येतो भाजल्याचा. तर इथे 4 ते 5 मिनिट चांगले हे तीळ मी भाजून घेतलेत आणि कमी गॅसवर भाजल्यामुळे तीळ चांगले खमंग खुसखुशीत असे भाजलेले आहेत. तर इथे पाहू शकतात अतिशय मस्त हे तीळ आपण भाजून घेतलेत. आता हे तीळ लगेच आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. तडतड भाजले की अजिबात गॅस चालू ठेवायचा नाही, लगेच बंद करून एका ताटामध्ये हे तीळ काढून घ्यायचे आहेत. तर आपण परफेक्ट असे तीळ भाजून घेतलेत. आता आपण कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी मोठा चमचा वापरला आहे. लहान चमच्याने म्हणाल तर 2 चमचे तूप आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचं. आता याच्यामध्ये आपण गूळ घेतलेला आहे, तो सर्व गूळ टाकून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये आपण फक्त 2 चमचे पाणी टाकणार आहोत. जास्त पाणी टाकायचं नाही. पाणी टाकल्यामुळे ना गूळ लगेचच वितळला जातो आणि तुपामुळे छान वड्यांना चकाकी येते. तर आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊयात आणि गूळ वितळून घेऊयात. तर गुळाचा पाक परफेक्ट कसा बनवायचा चिक्कीसाठी ते शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे तुमच्यासुद्धा अजिबात या चिक्की चुकणार नाहीत, परफेक्ट अशा बनतील. तर आता इथे सर्व हा गूळ आपण वितळवून घ्यायचा आहे. तर गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि सतत अधूनमधून याला हलवत राहायचे. तर इथे पाहू शकतात गूळ पूर्णपणे वितळलेला आहे आणि एकदम फेसाळल्यासारखा हा गूळ बनलेला आहे. तर आत्ता फक्त गूळ वितळला आहे, आणखीन आपल्याला हे शिजवून घ्यायचे. तर सारखं हलवत राहायचे आणि याला चांगलं शिजवून घ्यायचे. तर गूळ शिजतोय तोपर्यंत आपण इकडे पोळपाटाला तूप लावून घेऊयात. तर तुम्ही ज्या भांड्यामध्ये किंवा पोळपाटावर वड्या कापण्यासाठी ठेवणार आहे मिश्रण, त्याला तूप लावून घ्यायचे. तर आपण इथे पोळपाटावर या वड्या पाडून घेणार आहोत. तर त्यासाठी याला तूप लावून घ्यायचे आणि लाटण्यालासुद्धा तूप लावून घ्यायचं आहे. तर इथे अगोदरच ही प्रोसेस करून ठेवायची आहे. एकीकडे आपण गूळसुद्धा वितळायला ठेवला आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचे आणि गूळसुद्धा हलवून घ्यायचे. तर इथे मी अधूनमधून गूळसुद्धा हलवून घेते आणि पोळपाट आणि लाटण्यालासुद्धा तूप लावून घेतले. तर हे पहा, गूळ आणखीन आपला शिजतोय. तर आणखीन आपण थोड्या वेळ हा गूळ शिजवून घेऊयात. तूप लावून ठेवलं पोळपाटाला की पटकन आपल्याला हे मिश्रण त्याच्यावरती टाकता येतं. तर हे पहा, आता याची थिकनेस चांगली झाली. तर काय करायचं, एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये 3-4 ड्रॉप टाकून पाहायचे गुळाच्या पाकाचे. तर आता आपण हे गोळा करून पाहायचं. तर पाहू शकतात हा गूळ आणखीन चिवट आहे. तर हा असा चिकटतोय हाताला आणि ओढला तर हे अशी याची तार बनते. हे पहा, तर आणखीन परफेक्ट असा आपला गूळ बनलेला नाही आहे, खूप चिवट आहे. तर असा गूळ बनला तर आणखीन आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर आणखीन आपण 1-2 मिनिटभर हा गूळ चांगला शिजवून घेऊयात आणि थोड्या वेळाने परत वाटीमध्ये पाणी घेतले, त्यामध्ये 3-4 ड्रॉप टाकून पाहायचे आणि त्याची गोळी होतीये का हे पाहायचं. तर आता आपण हे गोळा करून पाहूयात. तर हे पहा, व्यवस्थित याची गोळी बनते. तर वाटी मी खाली ठेवते म्हणजे व्यवस्थित मला त्याची गोळी करता येईल. हे पहा,
असा याचा आवाज यायला पाहिजे. तर अशी पाण्यामध्ये गोळी टाकून पाहायची. टणकण आवाज आला तर समजायचं की आपला परफेक्ट असा गुळाचा पाक तयार झाला आहे. आता लगेचच आपण याच्यामध्ये तेल टाकून घेऊयात आणि हे मिक्स करून घेऊया. तर यापेक्षा जास्त पाक शिजवून घ्यायचा नाही. तर आपण विलायची आणि सुंठ पावडर केलेली ती सुद्धा टाकून घेतली आहे. तुम्हाला आवडत असेल तर नक्की याच्यामध्ये वेलची पावडर फक्त किंवा सुंठ पावडर टाकले तरीही चालेल. आता हे चांगलं मिक्स करून घेऊयात. तर मी गॅस बंद करून घेतला आहे, कारण आपला पाक परफेक्ट शिजलेला आहे. यापेक्षा जास्त शिजवायचा नाही किंवा त्यापेक्षा कमीसुद्धा नाही. पाक परफेक्ट तयार झाला की लगेच गॅस बंद करून घ्यायचा. आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घेतले. आता आपण पोळपाटावर काढून घेऊया. तर ही प्रोसेस लगेचच करायची आहे, कारण हे लगेच थंड जसं होईल तसं तसं घट्ट होत जातं. त्यामुळे लगेचच आपल्याला हे पसरवून घ्यायचे पोळपाटावर. तर सर्व मिश्रण मी इथे पोळपाटावर टाकून घेतले. तर तुम्ही लाटण्याने किंवा उलटण्याने हे पसरवून घेऊ शकतात. मी लाटण्याला तूप लावलं होतं, पण लाटण्याला ते चिकटलं जात होतं कारण ते खूप गरम होतं. त्यामुळे मी उलटण्यानेच लाकडाच्या हे पसरवून घेतलं. तुम्ही लाकडाच्या कोणत्याही उलटण असो किंवा चमचा लाटणं कशाने सुद्धा हे पसरवून घेऊ शकतात. तर इथे मी लाकडाच्या उलटण्याने हे सर्व पसरवून घेते. तर गरम असतानाच हे असं आपल्याला पसरवून घ्यायचे. खूप जाडसर लेअर नको, आपण मीडियम आकाराच्या या चिक्की बनवून घेतो. तर हळूहळू हे पसरवत घ्यायचे. तुम्हाला दिसत असेल टाकलं तेव्हा थोडंसं मिश्रण होतं. आता पसरवून आपण मोठं याला गोल असा आकारामध्ये पसरवून घेतले. तर पटापट पसरवून घ्यायचं, कारण ते थंड झालं की घट्ट होत जातं. तर हे पहा, अशा पद्धतीने हे आपण चांगलं पसरवून घेतले. तर जास्तीत जास्त पातळ याच्या चिक्की करायच्या, खूप जाड लेअर ठेवायचे नाही. त्यामुळे चिक्की चांगली खुसखुशीत कडक बनते, चिकट चिवट बनत नाही. तर इथे मी पातळ होईल तेवढं हे पसरवून घेतले. तर अशा पद्धतीने सगळं पसरवून घेतले आणि लगेच गरम असतानाच यावरती आपण वड्याचा आकार देऊन घेणार आहोत. तर इथे मी पिझ्झा कटरने याला शेप देऊन घेते वड्यांचा, कारण थंड झालं की या वड्या कापता येत नाहीत. त्यामुळे मिश्रण पसरवून घेतले की गरम असतानाच याच्या वड्यासुद्धा कट करून घ्यायच्या आहेत. तर आपण इथे चौकोनी आकारामध्ये कट करून घेतले. तुम्हाला हव्या तशा तुम्ही इथे वड्या कापून घेऊ शकतात. आता आपल्याला हे अर्धा तास असंच ठेवायचं आहे. तर हे पहा, असं आपण कापून घेतले. अर्धा तास असंच ठेवूया, म्हणजे ते थंड झाले की वड्या व्यवस्थित निघल्या जातील. तर अर्ध्या तासानंतर या वड्या थंड झालेल्या आहेत. आता आपण काढून घेऊयात. तर टोकदार चाकूने किंवा चमच्याच्या पाठच्या साईडने तुम्ही या वड्या काढून घेऊ शकतात. तर असा पातळ चाकू असेल ना, त्याने असं काढून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित आपल्याला काढता येतात. तर पहा, इथे अजिबात तुटत नाही आहे, चिकट चिवट अजिबात या वड्या झालेल्या नाहीत, परफेक्ट अशा निघल्या जातात. तर साईडच्या अगोदर आपण या काढून घेऊयात आणि नंतर या चिक्की काढूया. तर साईडची लेअर मी सर्व काढून घेतली आहे. तर पहा, इथे एकदम परफेक्ट असं याला चौकोनी आकार आला आहे आणि मस्त ही वडी बनली आहे. तुम्ही पाहू शकतात, परफेक्ट पाक झाला तर वड्या अजिबात चुकणार नाहीत. तर हे पहा, काय मस्त वड्या पडलेल्या आहेत, अतिशय क्लिअर एकदम निघलेल्या आहेत. तर बाकीच्या सुद्धा सर्व वड्या आपण काढून घेऊयात. तर तुम्हाला ज्या छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या लक्षात ठेवा. तीळ भाजताना कमी गॅसवर भाजायचे, चांगले तडतड वाजेपर्यंत, आणि लगेच काढून घ्यायचे प्लेटमध्ये. पाक करताना व्यवस्थित तो पाक शिजवून घ्यायचा, जास्तही शिजवायचा नाही आणि कमीसुद्धा नाही. तुम्हाला जसं सांगितलेलं आहे त्या पद्धतीने पाक शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे तुमच्यासुद्धा वड्या अगदी परफेक्ट होणार, अजिबात चुकणार नाही. तर नक्की एकदा अशा करून पहा. तर इथे आपण सर्व वड्या काढून घेतलेल्या आहेत, एकही तुटलेली नाही आहे. तर नक्की एकदा करून पहा अशा वड्या. तुम्ही जर केव्हा बनवल्या नसेल, खूप सोपी रेसिपी आहे. फक्त याला 2 साहित्य लागतं. गूळ आणि तिळाच्या बनवू शकतात. यामध्ये सुंठ किंवा वेलची पावडरसुद्धा नाही टाकली तरी चालेल. तर इथे पहा, किती मस्त खमंग खुसखुशीत झालेल्या आहेत. लगेचच या तुटल्या जात आहेत. तर अशाच कडक खुसखुशीत वड्या बनवण्यासाठी तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या फॉलो करा. तर सर्व वड्या मी इथे प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत. तर दिसत आहेत ना एकदम भन्नाट. तर येणाऱ्या संक्रांतीसाठी, हळदी कुंकवासाठी तुम्ही घरच्या घरी अशा या वड्या बनवू शकतात. बनवायला किती सोपी रेसिपी आहे, तुम्ही तर पाहिलेलंच आहे. तर याच्या अगोदर आपण
तिळगुळाचे रोलसुद्धा बनवलेले आहेत. तुम्ही पाहिले नसेल रेसिपी तर ॲक्टिव्ह पूजा सर्च करून पाहू शकतात. आपण अशा बऱ्याच घरगुती साहित्यात झटपट होणाऱ्या रेसिपी बनवत असतो. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट, शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही. जेव्हा जेव्हा मी रेसिपी अपलोड करणार त्यावेळेस तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. आणि बेल आयकॉनवर क्लिक करणं, सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे. त्यामुळे तुम्हाला घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या झटपट रेसिपी पाहायला मिळतील. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.